असतं, त्यामुळे नागरिकांना लेट होतं, त्यामुळे गर्दी वाढते. त्या संदर्भात काय असतं? मला वाटतं की हे सगळे मुद्दे आता आम्ही त्यांच्याशी मांडू आणि बोलून मग तुमच्याशी बोलतो. तर बघू शकतो की मनसे आक्रमक झालेले आणि ही प्रशासनाला काही निवेदन देणार आहेत आणि त्यांच्या मागण्या देणार आहेत. तर बघूया त्यांच्या मागण्या पूर्ण होतात का. मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मनसे या रेल्वे प्रशासनासोबत आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मोठी गर्दी या ठिकाणी आहे आणि हे प्रवासी असतील, नागरिक असतील, मोठे या सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोड्याच वेळामध्ये प्रशासनाला हे निवेदन दिलं आहे. कॅमेरा पर्सन नागनाथ सर, निघरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. मनसेचा मोर्चा आता ठाणे रेल्वे स्थानकामध्ये धडकलेला आहे. मोठ्या संख्येनं मनसैनिक, त्याच्यानंतर रेल्वे प्रवासी, ठाणेकर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणानंतर मनसे आक्रमक झाले. 51,000 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यातल्या 8,000 लोकांच्या केसेस मागच्या 10 वर्षापासून पेंडिंग आहेत की त्यांना सरकारकडनं काहीतरी मदत मिळावी. अशा अनेक प्रॉब्लेम्स या रेल्वेमध्ये आहेत. मी जर आता तुम्हाला घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन सगळे बाथरूम फिरलो ना तर 10 बाथरूम आहेत, 10च्या 10 बाथरूम बंद आहेत. आज तुम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाहिजे तेवढे स्टॉल घेऊन ठेवले. खाण्याचा स्टॉल, पेपरचा स्टॉल, गरज नसताना स्टॉलची संख्या वाढवली. त्यामुळे ज्यावेळेला रेल्वे येते त्यावेळेला ते सगळे स्टॉलमध्ये असल्यामुळे चेंगराचेंगरी होते. त्या अनेक गोष्टी आहेत. आज हार्बर लाईन वेगळी आहे, सेंट्रल लाईन वेगळी आहे. या सगळ्यांना एकत्र करून मुंबई रेल्वे बोर्डची स्थापना व्हावी ही आमच्या मागणी. सर, ती आपली मागणी पूर्ण झाली, पुढचा पाऊल कसं असणार आपला? मला असं वाटतं की आज पहिला दिवस आहे, पण ह्याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अग्रेसिव्हली समोर उतरेल. कारण तुम्हाला आठवत असेल तर आज ही जे काही ठाणे स्टेशन फेरीमुक्त दिसते याला फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरेंमुळेच ते झालेलं आहे. या प्लॅटफॉर्म नंबर 5 ला शेडच नव्हती, ती 8 दिवसात लावण्यात आली. त्याचं देखील श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे. आणि आता याच्या पुढे तुम्हाला प्लॅटफॉर्मवर जेवढे पेपरचे आणि जे स्टॉल्स आहेत ते पण गायब झालेले दिसतात. राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो. तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आणि दुसरीकडे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये मनसेचं आंदोलन जे आहे, धडक मोर्चा जो आहे तो, ही दोन दृश्य ठाणे रेल्वे स्थानकामधून मनसेचा धडक मोर्चा एकीकडे आपण पाहताय. मुंब्रा दुर्घटनेच्या नंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काल राज ठाकरे यांनी सुद्धा आपलं परखड मत याच्यावर व्यक्त केलेलं आहे आणि आता मनसेनं आक्रमक होत रेल्वे प्रवासी, त्याच्यानंतर ठाणेकर आणि मनसैनिक यांच्याकडून धडक मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे. गावदेवी मंदिर ते ठाणे रेल्वे स्थानक. तर दुसरीकडे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा आज होतोय. राष्ट्रवादीचा आज 26वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होतोय. 2 मेळावे आज राष्ट्रवादीचे होत आहेत. अजित पवारांचा एक आणि दुसरा शरद पवारांचा. आताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहताय 2 ठिकाणी. मुंब्रा दुर्घटनेच्या नंतर मनसेनं हा एक धडक मोर्चा काढलेला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावर आता हा मोर्चा जो आहे तो धडकलेला आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त, कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पूर्णपणे खबरदारी घेतली जाते. अविनाश जाधव यांनी पुढाकार घेतलेला आहे या मोर्चासाठी आणि त्यांच्या पुढाकाराला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. गावदेवी मंदिर ते ठाणे रेल्वे स्थानक. तर दुसरीकडे आपण पाहताय बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा होतोय. स्वतः शरद पवार यांची उपस्थिती, जयंत पाटील हे देखील उपस्थित आहेत. शरद पवार गटाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर दुसरीकडे काल मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये जो अपघात झाला, 4 जणांचा जीव गेला, त्याच्यावरून मनसे आक्रमक झाली आहे.